ഹലോ ടീച്ചേഴ്സ്, നമസ്തേ. നമ്മൾ കഴിഞ്ഞ വീഡിയോകളിലായിട്ട് നോക്കിയത് ആധുനിക് കാലീൻ രചനായേം ഓർ രചനാക്കാർ എന്ന ഒരു ടോപ്പിക്കിൽ ലാസ്റ്റത്തെ പാർട്ടാണ്, ലാസ്റ്റ് വീഡിയോ ആണ്. നമുക്ക് നോക്കാം. ജഗദീഷ് ഗുപ്ത് അദ്ദേഹത്തിൻ്റെ രചനകളാണ് നാവ് കെ പാവ്, ഹിമബിദ്, ആദിം ഏകാന്ത്, യുഗ്മ, സാഞ്ച്, ഗോപ, ഗൗതം, ബോധിവൃക്ഷ്, ജയന്ത്, ശംഭൂക്ക്, शब्दशः. प्रभाकर माचवेंद्र जहाँ शब्द है तेल की पकौड़ियाँ, स्वप्नभंग, अनुक्षण, मेंपल. अर्थात दुष्यंत कुमार सायमें धूप, सूर्य का स्वागत, एक गंड विषपाई आवाज़ के गंडे. अर्थात हरिनारायण व्यास मृगोर तृष्णा, एक नशीला चांद, उठे बादल, छुके बादल, त्रिकोण पर सूर्योदय. डॉक्टर शंभुनाथिൻ്റെ रूपरश्यम, छायालोक, मनवंतर, उदयाचल, दिवालोक, समय की शिला पर, जहाँ दर्द नीला है. अर्थात रविंद्र भ्रमर के गीत सोन मच्छरी नमन बसी. तो कुंवर बेचेंदे पिन बहुत सारे, भीतर सांकल बाहर सांगल, शमियाने कांच के महावर इंतज़ारों का. अर्थात ज्ञानेंद्र पदिയുടെ आंख का हाथ बनते हुए शब्द लिखते के लिए ही यह कागज़ बना है. गंगातड़ ചോദിക്കാറുണ്ട് संशयात्मा. അത് रमेश चंद्र ഷാടെ कछुए की पीठ पर हरिश्चंद्र आओ, नदी भागती आई, प्यारे मुचकुंद देखते हैं, शब्द भी अपना समय. अर्थात कुमार अंबुजिൻ്റെ കിവാട്, ക്രൂരത, അനന്ത്യം. അർത്ഥ ഗോപാൽ സിംഗ് നേപ്പാളിയുടെ സ്വർണയുഗ്, ഉമംഗ്, പഞ്ചി, രാഗിണി, നീലിമ, നവീൻ, കൽപ്പന, പഞ്ചമി, हिमालय पुकारा, मेरा देश बड़ा गर्वीला, गंगा की धार, जवानी, भारत माता की प्रभाती, मदन कश्यपिൻ്റെ लेकिन उदास है पृथ्वी, नीम रोशनी, कुरूज अपना ही देश. അടുത്ത അരുൺ കമലിൻ്റെ അപ്പിനി കേവൽ ധാര, സബൂത്ത്, നയെ ഇലാക്കെ में. എല്ലാത്തിൻ്റെ കൂടെ ഇയർ ഉണ്ട്, നോക്കാം. വീരേന്ദ്ര മിശ്രൻ്റെ ഗീതം, അവിറാം ചൽ, മധുവന്തി, आंगन की रंगोली. അടുത്തത് ഡോക്ടർ വിനയൻ്റെ एक पुरुष और कई अंतराल, दूसरा राग, पुनर्वास का दंड, एक मृत्यु प्रश्न. അടുത്ത ആലോക് ധന്വയുടെ जनता का आदमी, गोली दागो पोस्टर, दुनिया रोज बनती है. അടുത്ത मंगलेश दबरालिൻ്റെ घर का रास्ता, पहाड़ पर लालटेन, हम जो देखते हैं आवाज़ भी एक जगह है, मुझे दिखा एक मनुष्य. അടുത്ത രാജേഷ് ജോഷിയുടെ സമർഗാഥ, एक दिन बोलेंगे पेड़, मिट्टी का चेहरा, नेपथ्य में हंसी, दो पंक्तियों के बीच चांद की वर्तनी. अर्थात भगवान स्वरूप कटियारिൻ്റെ जिंदा कौमें का दस्तावेज. अर्थात हवा का रूह का टेटा है. अर्थात मनुष्य विरोधी समय में. अर्थात मलईൻ്റെ हथेलियों का समुद्र, फैलती दरार में शामिल होता हूँ, अंधेरे दिन का सूर्य, निर्मुक्त अधूरा आख्यान, लिखने का नक्षत्र कालगूर्ता. तो विष्णु खरेൻ്റെ मरुप्रदेश और अन्य कविताएं, गुद अपनी आंगे से सबकी आवाज़ के पर्दे में, पिछला बाकी. അപ്പോൾ ഇത്രയാണ് ആധുനിക് കവിതകൾ, അതിൻ്റെ രചനക്കാർ രചനകളൊക്കെ വരുന്നത്. അപ്പോൾ ഈ നോക്കാം. ധന്യവാദ്.